ज्याचं घर मोडलेलं आहे, तुटलेलं आहे, त्या घर बांधून द्या. निदान त्याच्या घरावर 2 पत्रे तरी टाकून दिले तर तो सुखाने झोपला म्हणजे आपल्या घरात सुख येईल. मी विनंती करेल आपल्या सर्वांना की आम्ही सुद्धा कोपरगाव शहरामध्ये मी राहतो. मी एक ग्रुप खोललाय, जीवा भावाचा ग्रुप. आज मी हिवाळ्याचे दिवस आहे. या हिवाळ्याच्या दिवसामध्ये मी आज दर 1 तारखेला, दर महिन्याच्या 1 तारखेला मी काही ना काही वाटप करत असतो. माझा ग्रुप बनलेला आहे, 70 जण माझ्या ग्रुपला जोडले आहे. लक्ष द्या, मी एकला काही करू शकत नाही. 70 लोक जोडले आणि प्रत्येक लोक मला दर महिन्याला 100 रुपये, 200 रुपये, 500 रुपये देतात. तर माझी बहीण मळगावमधून हे देवकाताईसाठी जोरदार टाळ्या वाजवा. ती ताई दर महिन्याला माझ्या फोनपेवर 100 रुपये, 200 रुपये, कधी 500 रुपये सुद्धा पाठवते. कारण की आपल्याला पुण्य कमवत असेल ना, पुण्य लाख रुपये खर्च करून नाही, फक्त 100 रुपये देऊन सुद्धा कमावता येतं. आता मी उद्या 2 तारखेला जे लोक फुटपाथवर झोपतात, बसस्टँडवर झोपतात, दुकानाच्या बाहेर जे झोपतात, जे थंडी गाठ्याने झोपलेले आहे, त्या लोकांना ब्लँकेट वाटप करणार आहे उद्या मी. आज माझे सर्व या जीवा भावाच्या ग्रुपचे सर्व दानशूर सदस्यांचं खूप खूप धन्यवाद करतो की त्यांच्यामुळं मी उन्हाळ्यामध्ये ज्याच्या पायात चप्पल नव्हती अशा लोकांना चप्पल वाटप केलं. पावसाळ्याचे दिवस होते, ज्याचं घर गळत होतं अशा लोकांना शोधून, ज्या घरामध्ये म्हातारी लोक असतील, अपंग लोक असतील, ज्यांना कोणी सहारा नसेल अशा लोकांना शोधून त्यांच्या घरावर ताडपत्री टाकून दिली. दिवाळीला फराळाचं वाटप केलं. मागच्या दिवाळीला ज्याच्या घरात लाईट नाही, जे मेणबत्ती लावतात, दिवे लावतात अशा लोकांच्या घरी सोलर लाईटचं वाटप केलं. आता उद्या मी आपल्या ग्रुपच्या वतीने आपल्या ब्लँकेट वाटप करणार आहे. तर याच्यासाठी जर आपल्याला वाटलं का आपल्याला या ग्रुपला जोडायचं असेल तर माझा व्हॉट्सअप नंबर आहे. माझा व्हॉट्सअप नंबर घ्या, तुमचा व्हॉट्सअप नंबर द्या. जेव्हा तुमची इच्छा होईल, असं दर महिन्यालाच दिलं पाहिजे असं नाही, ज्यावेळी तुमची इच्छा होईल. आपल्या घरात सुख आहे, काहीतरी आले, आनंदाचा क्षण आहे, त्या निमित्ताने सुद्धा आपण देऊ शकतात. तर आपण कोणाच्या तरी घरामध्ये, कोणाच्या तरी चेहऱ्यावर आनंद आणू शकतो फक्त 100 रुपयात. म्हणून माझी विनंती राहील का आपल्या बी शेजारी पाजारी कोणी असेल, मला न दिलं, मी लांब असतो पण तरी तुमच्या शेजारी पाजारी गावात कोणी असेल अशा लोकांना शोधून तुम्ही मदत करा. देव खात नाही, देवाला चालवू नका, देव खाणार नाही. देव सगळ्यात जास्त प्रेम आपल्यावर करतो. देवाने आपल्याला निर्माण केले तर परमेश्वर आपण खुश तर देव खुश, मनुष्य आत्मा खुश तर भगवंत खुश आहे. पण या ठिकाणी उलट चालू आहे, घरातले मायबाप उपाशी ते देवाला खुश करायला चालले लोक. म्हणून माझी विनंती राहील का आई बापांना खुश ठेवा, बहिणी बाईंना खुश ठेवा, सासू सुनांना खुश ठेवा आणि देवाला खुश ठेवू नका. परमेश्वर आपल्या जवळच आहे. भगवंताला खुश करायचं असेल तर आपल्या मायबापांची जास्तीत जास्त सेवा करा. कारण की मायबाप हे देवाचं दुसरं रूप आहे. आईबापासारखं पुण्य ज्या जगामध्ये कुठंच नाही. ज्याला मायबाप जिवंत आहे त्यांनी मंदिरात जायची गरज नाही. ज्यांचे मायबाप जिवंत आहे, तो बाप कसाही असू द्या, तो बेवडा असेल, लंगडा असेल, पांगडा असेल, तो कसा असू द्या, बाप बाप आहे. आई कशी असू द्या, ती आई आई आहे. आणि त्या आईने आपल्या 9 महिने 9 दिवस आपल्या पोटात वागवलं. त्या आईला आपण विसरून जातो आणि आपण दुसऱ्याला मदत करतो, दुसऱ्यांसाठी धावतो. अरे आपला बाप, आपण बापाकडे लक्ष देत नाही. आणि एखादा मित्र येतो, अरे साधे भाऊ माझं असं काम पडले, असं असते, टप्पन पळत जातो. आणि आपल्या घरात आईने काही काम सांगितलं, बापाने काही काम सांगितलं तर लवकर जात नाही. अरे पुण्य याच्यात आहे, त्या मायबापामध्ये पुण्य आहे. त्या मायबापाची सेवा आपण केली पाहिजे. हे संतांनी सांगितले, ग्रंथात सांगितले, पोथी पुराणमध्ये सांगितले. मी सांगत नाहीये. मायबाप हो, माझ्या ज्या ठिकाणी सर्व माय बहिणी बसलेले, मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो की जास्तीत जास्त जर कधी तुम्ही म्हाताऱ्या बाया जे आहे, आजी आजोबा, सासू सुना जे आहे, सासू यांचं खरोखर ती भांडकोळ असू द्या, हो कशी असू द्या, ती बडबडी असू द्या, तिच्या बडबडीवर लक्ष देऊ नका, तिच्या भावनेवर लक्ष द्या, तर तो भगवंत खुश होणार. म्हणून तुम्हाला एक सुंदरचं भजन मी ऐकवणार आहे. आई बापावर एक भजन आहे, त्या भजनातून तुम्हाला ऐकायला भेटणार आहे का. भजनाचे बोल आहे,
मानवा तू सत्यनीती सोडू नको रे, वचन आई बापाचे मोडू नको. जे वचन आपल्या आई बापांनी दिलेलं आहे ते वचन आपल्याला पाळायचं आहे, त्या वचनामध्ये आपल्या जागायचं आहे.